सध्या राज्यभरात मुसळधार पावसानं थैमान घातलंय। ठिकठिकाणी नदी नाले ओसळून वाहत आहे। अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। भांडूपमधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात खुल्या हाय टेन्शन वीज तारेचा धक्का बसून एका 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दीपक पिल्ले असं या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव। मुसळधार पावसात दीपक LBS मार्गावरून घरी जात होता। कानात हेडफोन घातल्यामुळे स्थानिकांनी दिलेल्या सावधानतेच्या हाकांचा आवाज त्याला ऐकू आला नाही। तो खुल्या वीज तारेच्या संपर्कात येताच त्याला जोरदार विजेचा झटका बसला। या घटनेनं परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून महावितरणच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दीपक पिल्ले हा भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरातून LBS मार्गावरून पायी घरी निघाला होता। त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता आणि रस्त्यावर महावितरणची हाय टेन्शन वीज तार खुली पडलेली होती। या तारेतून विजेचा प्रवाह रस्त्यावर पसरला होता। स्थानिक नागरिकांनी याबाबत इतरांना सावध करण्याचा प्रयत्न केला। प्रत्यक्षदर्शी दिनेश जैन यांनी सांगितलं की आम्ही अनेकांना सावध केलं, पण दीपकने कानात हेडफोन घातले होते। आम्ही त्याला हाक मारल्या, धावत जाऊन सावध करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत विजेच्या तारेच्या संपर्कात आला आणि खाली कोसळला। या दुर्घटनेमुळे भांडूप परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। स्थानिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली असून रस्त्यावरील खुल्या वीज तारा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। जर वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर हा जीव वाचला असता, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे। तो बहुत सारे लोग इधर जा रहे थे, तो हमने इधर रस्सी भी बांधा, फिर भी आवाज मारा भाई इधर मत जाओ। एक कोई बेचारा आदमी जा रहा था इधर से, बैग पीछे लटका के रखा था, तो फिर हमने आवाज मारा, उसने कान पे वो डाल के रखा था, तो सुना नहीं उसने। फिर हमने तो भी आवाज मार के तो फिर सीधा उधर खड़ा रहा। उधर जाके फिर पूरा चिपक गया, फिर ऐसे कैसे नीचे गिर गया वो। बस फिर बाद में आए, बस सब ठीक ठाक किया, और क्या मालूम बाद में फिर बारिश आया उधर, तो काम किया नहीं किया, मैं तो चला गया था 2 बजे बाद। या संपूर्ण घटनेनंतर महावितरणला आता जाग आली आहे आणि त्यांनी चौकशी सुरू केली आहे। त्यावर महावितरणचं म्हणणं काय ऐकूया। इलेक्ट्रिकचा शॉक लागून तो एक मुलगा आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे। नेमकं आपल्याला ही माहिती कधी मिळाली आणि कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे? मला माहिती मिळाली 11 वाजता माहिती मिळाली। आमच्या टेक्निशियनसोबत पोहोचलो आणि इकडचा जो काही सप्लाय आहे तो आम्ही बंद करून घेतला आणि जेव्हा आम्ही पोहोचलो तोपर्यंत जो काही विक्टीम आहे त्यांना इथून नेलेला होता। त्याच्यानंतर आम्ही इकडे आमचं जे काही आहे कुठं करंट येतो तो आम्ही त्याच्याबद्दल काम सुरू केलं इमिडिएट, आणि जिथे एक फॉल्टी केबलचा आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो आम्ही बंद करून घेतला आहे। इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जी हाय टेन्शन वायर आहे ती वरती होती, अनेक वेळा महावितरणला कंप्लेंट देखील या संदर्भात केलेल्या, तरी देखील महावितरण दखल घेतली। तर इथं तर आता मला येऊन फक्त 1.5 महिना झालेला आहे। मी आल्यापासून तर मला अशी कोणतीच तक्रार आलेली नाही, आणि आम्हाला जेव्हा काही तक्रारी येतात आम्ही इमिडिएटली सॉल्व्ह करून देतो। कुठेही काही त्या मुलाला काही अधिकाऱ्यांना मदत भेटते। जे काही आमचे जे पुढचे जे आमचे भरती अधिकारी येतील ते रिपोर्ट वगैरे बनवतील आणि त्यानुसार मग महावितरणकडून जे नियमानुसार आहे ते तुम्हाला मदत भेटेल।